चल ग सखे वारुळाला वारुळाला नागोबाला पुजायला दूध लाया वेचायला हळदी कुंकू वाहायला। तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम घावाले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तर मंडळी, आज श्रावण महिन्यातला पहिला सण आहे। आज आहे श्रावण शुद्ध पंचमी, म्हणजे ज्याला आपण नागपंचमी म्हणतो। तर आज नागपंचमी आहे। तर आपल्या कोकणामध्ये साधारणतः आमच्या रत्नागिरीमध्ये नागपंचमी कशी साजरी केली जाते तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर मंडळी, जनरली सिंधुदुर्ग पट्टा आहे ना, तिकडे साधारणतः नागाची जी प्रतिमा आहे किंवा नागाची जी मूर्ती आहे तिची पूजा केली जाते। तर आमच्या रत्नागिरीमध्ये वारुळ, ज्याला आम्ही बंबाडा म्हणतो, तर त्या बंबाड्याची पूजा केली जाते। तर ही पूजा कशी केली जाते तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा। सो लेट्स स्टार्ट व्हिडिओ। तर मंडळी, नागपंचमी म्हणजे आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने ना कालिया नागाचा पराभव करून सुखरूप ते यमुना नदीच्या पात्राबाहेर आले होते। तर तो दिवस म्हणजे नागपंचमी। तर असं या दिवसाचं महत्त्व आहे। तर मंडळी, या नागपंचमीच्या मागची एक आख्यायिका आहे, ती तुम्हाला सांगतो मी। एक शेतकरी असतो, शेतामध्ये आपलं नांगरणी करत असतो। तर ही नांगरणी करत असताना ना त्याच्या फाळाखाली सापाची 3 पिल्लं येतात आणि ती मृत्युमुखी पावतात। तर त्याच्याने जो नागदेवता असतो ना तो त्याच्यावर कोपतो आणि त्याच्यामुळे त्या दिवसापासून नागाची पूजा केली जाते। तर त्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणी खणत नाही किंवा नांगरणी करत नाही। त्याप्रमाणे कोणतीही जी भाजीपाला आहे तो कटिंग करत नाही, म्हणजे कापत नाहीत किंवा अशा प्रकारची जी कृती आहेत त्या करत नाहीत। त्याप्रमाणे आपल्या परसरातील जर वेली किंवा असे जे मांडव आहेत त्याच्यावर दोडकी पडवळ असं लागलं असेल ना तर त्यांना कोणत्या प्रकारचा हाताचा स्पर्श करत नाहीत। तर ते त्या नागासारखे होतात असं बोलतात, अशी आख्यायिका आहे। तर असे आमचे पूर्वज सांगतात, आमचे आजी आजोबा सांगतात की त्या गोष्टींना हात लावू नका। तर अशा प्रकारची ही परंपरा आहे। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी नागाची पूजा केली जाते, त्याला दूध लाह्या वाहून त्याचा नमस्कार केला जातो। तर सापाला आपली देवता मानून त्याची पूजा केली जाते। तर अशा प्रकारे आमच्या या कोकणामध्ये नागपंचमी साजरी केली जाते। तर मंडळी, तर आमच्या रत्नागिरीमध्ये ना अशी वारुळाची पूजा केली जाते। तर सिंधुदुर्ग भागामध्ये ना नागाची प्रतिमा म्हणजे मूर्ती बनवतात आणि त्याची पूजा केली जाते। त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाची एक मूर्ती असते नागाची, तर तिची सुद्धा पूजा केली जाते। तर आमच्या रत्नागिरीमधली परंपरा कशी आहे ते बघूया आपण। तर इकडे आई आहे, समिता की आमची काकी आहे इकडं। तर हे वारुळ म्हणजे आम्ही याला बंबाडा बोलतो। तर आता बंबाडा साफ करते इकडं। दे पाणी दे। सोनवेळ आहे। सोनवेळ त्यानंतर ही अग्निशिखा, म्हणजे त्याला कळलावी बोलतात, वेलीचं नाव आहे अग्निशिखा कळलावी। नंतर गोमेडाचा वेल आहे इकडं। किती प्रकारची वनस्पती? 5 प्रकारची। पण हेच काय खावायचं? पण
ते ठेवायचे शास्त्रानुसार, ते पहिल्या रूढीप्रमाण. तर त्यातली काय एवढी माहिती नाही आम्हाला. ते इकडे राहायला होय ना रे. काय म्हणते, हे बघा. इकडं साखर आणि लाह्याचा नैवेद्य. नशीब कुठे घंटी आणली म्हणून. नागोबा असतात मध्ये. त्याला दूध लाया घालते आता. दूध घे, लाया घे, माझ्या बंधुकी तार वाढू दे. बंधूनलाच आम्हाला नाही.